हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. सध्या तर गडचिरोलीचं वातावरण बघायला गेलं तर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. बहुतांश ज्या नद्या आहेत त्याच्यावरून पाणी जे आहे ते लेवलच्याही वरती, जी धोका पातळी असते ना त्याच्याही 15 फीट वरती असं पाणी जे आहे ते चालू आहे. आणि सगळीकडले जे रस्ते आहे ना ते सुद्धा बंद झाले. 1-2 रस्ते चालू आहे. पण जे छोटे-छोटे नाले आहेत ते तर 2 दिवसाच्या पूर्वीच बंद झालेले आहे आणि ज्या मोठ्या-मोठ्या नद्या आहेत त्या पण काल रात्रीपासून पूर्णपणे बंद पडलेल्या आहे. आणि जे गडचिरोलीतले आहे त्यांना तर न्यूज चॅनलवर किंवा मग WhatsAppवर, Instaवर इकडे-तिकडे माहितीच असेल त्या गोष्टी. तर दिवसाची सुरुवातसुद्धा त्या न्यूजसोबतच होते आणि पावसासोबतच होते. पाऊस पाहिजे पण आणि नाही पण अशी दोन्हीही परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. पण असो, वातावरणाचं आणि काय म्हणते आपण निसर्गाचा तो नियमच आहे की ऋतू जसा राहील तशानुसार ते चालत असते चक्र. तर इथे ना मुलांचं टिफिन माझं बनवणं चालू होता. रिदूसाठी इथे पराठे बनवायला घेतले. स्मितूसाठी टिफिनमध्ये त्याला भाजीपोळी पाहिजे, पण रिदूला ना सध्या मी पराठे देते, जेणेकरून तो टिफिन जो आहे तो पूर्णपणे फिनिश करून आणेल. इथे ना छान 2 छोट्या साईजमध्ये आलू जे आहे ते किसून घेतलेले आहे. जसं आपण काकडी किसतो तसं. त्यामध्ये बेसन पीठ आणि जे आपलं कणकीचं पीठ असते ते टाकलेलं आहे. नंतर बारीक केलेला कांदा आणि सांबार वगैरे टाकून थोडेसे सुके मसाले टाकले आणि त्यामध्येच ना तीळ आणि ओवासुद्धा टाकलेला आहे, सोबत जिरं वगैरे. आणि अजून आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे टाकायचं असेल ते सुद्धा आपण टाकू शकतो, जेणेकरून ते क्रिस्पी वगैरे होते. पण आलू असले की ते ॲटोमॅटिकच क्रिस्पीपणा येतो. आणि कच्चा असल्यामुळे स्पेशली जर कच्चा आलू आपण किसून वापरला ना पराठ्यांमध्ये, तर पराठ्याला एकदम जो खशारपणा असतो ना, आपण चम्मचनी वाजवून दाखवतो बघा रेसिपीमध्ये, तशा पद्धतीचा खशारपणा येतो. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून जसं आपण कणिक मळतो तसंच मळून घेतलं. थोडंसं 10 मिनटं बाजूला ठेवलं. तोपर्यंत साधी जी पोळ्यांची कणिक आहे ना तीसुद्धा मी भिजवून घेतलेली होती, म्हणजे जेणेकरून दोन्हीही पिठं जे आहे ते छान मुरते आणि मग इझिली आपले पराठे असो किंवा पोळी असो ते होते. 5 मिनटं तरी त्याला रेस्ट होऊ दिलं ना तर पोळीमध्ये खरंच बदल दिसतेच दिसते आपल्याला, कारण त्याची जी नरमपणा असते ना तो एक वेगळाच असतो. तर एका साईडला ना मुलांच्या अंघोळीचं पाणीसुद्धा मी लावून घेतलेलं आहे. सोबतच त्यांना उठवणं, त्यांना ब्रश करून देण्यासाठी दूध वगैरे गरम करून थंड करायचं, त्यांना द्यायचं, त्यांना बिस्किट पाहिजे असेल ते द्यायचे. हे सगळ्या मम्मींचे ना कामं जे आहे ते आपले आता वाढलेले आहे. पण ना मला सांगू का, खरंच हे जे रुटीन आहे ना ते खूप छान वाटते. ज्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो ना, पूर्ण दिवसच्या दिवस सकाळची रात्र कशी होते ना ते माहितीच पडत नाही. पण ज्या दिवशी छान शाळा असते ना, आपणही त्यांच्या टायमामध्ये जसं झालं पाहिजे त्यानुसार आपणही करतो. म्हणजेच की आपलाही एक रुटीन जो आहे तो सेट होते. म्हणून मला ना शाळा असलं किंवा मग कोणी बाहेर जायचं असेल ना, तर तो जो टायमाचं रुटीन आहे ते खूप आवडते, प्रचंड आवडते. कारण सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध होते आणि सगळ्यांचं काटेकोरपणे वेळेमध्ये आटोपते सुद्धा. नाहीतर सुट्टीचा दिवस इतकं रेंगाळत जाते, प्रत्येक गोष्टीला वेळ, वेळ, वेळ आणि मग आपल्याच मागे ते डोकेदुखी होते. पण असो, इथे आता पोळ्याही झाल्या आहे. आलू आणि कोबीची मी भाजी केली. हे नव्हते म्हणून थोडक्यात स्वयंपाक आहे, नाहीतर थोडा जास्त असतो आमचा. तर पराठेसुद्धा बनवले. आणि स्मितूचं कसं असते, आता तो मोठा आहे, 3ला त्याला सुट्टी होते. त्यामुळे त्याचं असं आहे की मम्मी मला भाजी पोळी देत जा, वाटेल तर मी घरून न पराठा रिदूसाठी बनवते तेव्हाच मी खाऊनसुद्धा जात जाईल. तर त्या दिवशी ज्याने जर दुधासोबत बिस्किट वगैरे खाल्ले नाही तर त्या दिवशी तो थोडासा 1 किंवा अर्धा असा पराठा खाऊन जातो. सोबत मग रिदूला पण मी देऊन देते. तसं जर वेळ असला तर खाते, नाही तर मग दूध पिऊनच ते जातात आणि सोबत 2-4 बिस्किट असं खाऊन त्यांचं ना सध्या आता स्कूलमध्ये जाणं सुरू आहे. पण त्यांना यापेक्षाही हेल्दी डाएट मला प्लॅन करायचं आहे. त्याचं ना थोडंसं मी तयारी करत आहे की कसं आणि कोणत्या टायमाला. कारण की बघा, आपण कितीही डोक्यामध्ये विचार आणला तर मुलांनीसुद्धा त्या गोष्टी घेतल्या पाहिजे की नाही, मम्मीनी हे खायला दिलं तर ते खाल्लंच पाहिजे. किंवा आता श्रावण लागते तर अंड नाही देऊ शकत, त्याच्याऐवजी कोणता एखादी लाडू वगैरे झाला. अशा 2-4 रेसिपीना मी फाइंड करून ठेवल्या आहे. पण जसा वेळ मिळेल ना सुट्टीच्या दिवशी त्यावेळेस मी नक्कीच या गोष्टी त्यांच्यासाठी करणार आणि त्यांना त्या प्रोव्हाइडसुद्धा करेल. कारण की मुलांना ना खरंच सगळ्या गोष्टी, कडधान्य असू दे किंवा भाजीपाला असू दे किंवा इतर कुठलंही प्रोटीन फायबरच्या गोष्टी असू दे, त्या सगळ्या त्यांना
आवडीने खाताही आल्या पाहिजे आणि त्यांनी त्या खाल्ल्याही पाहिजे. या दृष्टिकोनातून सगळ्या आईचा ना एक विचार असते. तर माझाही तसाच विचार आहे. त्याच माध्यमातून मी यावेळेस जे काही किराणा आहे तो त्यांच्या हिशोबाने आणला आहे, की सगळ्या गोष्टी त्यांना घरच्या मिळेल किंवा मग हेल्दी मिळेल असं. तर आता तुम्ही म्हणाल, की हेल्दीच्या गोष्टी करत आहे आणि इथे ना खूप सारे सॉसेस वगैरे दिसत आहे. तर हो, सॉसेस मी याच्यासाठी आणले, की बाहेरचं मुलं खातात आणि मग ते जिद्द केलं, की जरी मम्मीचं नाही असेल तरी पप्पांचं हो असते. आणि हे प्रत्येक घरात असते अपोजिट या बाबतीत, की एक जर नाही म्हणत असेल तर दुसऱ्यांना हो म्हणायची सवय आहे. मग तिथे वाद आपण घालू शकत नाही. आणि त्यावेळेस कसं असते ना, जर आपल्या घरी सगळं साहित्य अवेलेबल असेल तर आपण त्या गोष्टी घरी मुलांना बनवून देऊ तरी शकतो. आणि आता यूट्यूबमुळे तर इतकं इझी झालं आहे, की पटकन रेसिपीचं जे पाहिजे ते नाव टाकलं की लगेचच 10-12 पूर्ण स्क्रॉल करत गेलं आणि दिवसभर जरी बघत गेलं ना तरी पण कमी पडतील वेळ आपल्याला बघायला, एवढ्या रेसिपी आपल्याला बघायला मिळते. तर त्याच उद्देशाने ना मी घरच्या घरी बनवायचा विचार केलेला आहे. आता कुठलीही गोष्ट असू दे, बाहेरचं कमी आणि घरचं जास्त, जेणेकरून त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पण येतील आणि मेन म्हणजे मुलांनासुद्धा त्या गोष्टी हेल्दी मिळेल आणि हायजेनिक मिळेल. कारण की आता पावसाळा आहे त्यामुळे बाहेरचं तर टाळायलाच पाहिजे. कारण आपण जर बाहेर गेलो आणि तिथली जर किचन बघितली ना, तर आपण घरीसुद्धा तो पदार्थ खाणार नाही अशी सध्या अवस्था आहे. पण असो, त्यांच्याही तो पोटापाण्याचा विषय आहे. त्यासाठीच ते लोकं बसलेले आहे धंदापाणी करायसाठी. पण आपण जर घरी बनवून देत असेल ना, तर नक्कीच घरी बनवून आपण द्यायला पाहिजे. कारण ते आरोग्यासाठी आपल्याच चांगलं आहे आणि मुलांच्यासुद्धा. तर इथे ना खूप सारा यावेळेस जो काही किराणा माल होता तो आणलेला होता. माझं बजेट 5,000चं होतं. पण आश्चर्याची गोष्ट अशी झाली, की 5,000च्या वर फक्त ₹100चं झालं. ₹100 काही इकडे-तिकडे प्लस मायनस होणारच होते. तर खूप छान वाटलं, की बजेटमध्ये सगळं जर बसलं तर चांगलंच वाटते. याच्याही पुढच्या महिन्यात 5,000चं बजेट असून जर माझं 3,000त होते, कधी 2,000त होते, कधी 2,500त होते. पण झालं असं, की मागच्या महिन्यात मला गावाला जाणं झालं आणि मग सुरुवातीचे दिवस जर आपले निघून गेले ना, मग मधामधात असं किराणा मला आणूशाच वाटत नाही. मग थोडंसं काही लागलं, की लोकलमधून आणायचं आणि लागलं त्या गोष्टी आणि बाकीचं मग विचार केला, की पगार झाला, की लगेच जाऊन आणू. म्हणजे की माझं किचनचं क्लिनिंग पण होते आणि मग जे काही ग्लॉसरी वगैरे आणतो आपण ती डब्यांमध्ये छान अशी भरून पण ठेवणं होते. आणि ना आता मुलांच्या शाळा सुरू झाल्या त्याच्यामुळे त्यांना स्नॅक्स झालं किंवा मग बिस्किट थोडंफार काहीतरी अधामधात ब्रेक पाहिजेच. सतत आपण ₹10 घे, ₹20 घे आणि घेऊन ये दुकानातून असं करू शकत नाही. त्यामुळे घरी लावून ठेवलेलं बरं म्हणून मग पटकन मी जाऊन पगार झाल्याच जी काही ग्लॉसरी आहे ती आणलेली आहे. हा व्हिडिओ आषाढीच्या 1-2 दिवसाच्या आधीचा आहे. पण कसं असते ऑकेजनल व्हिडिओ जेव्हाच्या तेव्हा आले की चांगलं होते. त्यामुळे मी काल आषाढी एकादशीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर निवांतपणे या गोष्टी करायला घेतल्या. तर जेव्हा मी किचनमध्ये ना सामान भरते म्हणजे की आपला किराणा माल आहे तो, तर त्याच्याच आधी मी किचनची क्लीनिंग करते याचाही व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे आणि त्यानुसार मग लिस्ट बनवते आणि ज्या गोष्टी लागेल त्याच गोष्टी मी घरामध्ये आणते. बाकीच्या कुठल्याच एक्स्ट्राच्या आणत नाही आणि जर एक्स्ट्राची आणली आणि ती जर खाण्यात नाही गेली ना, तर ती वाया जाते. असं होते बऱ्याचदा 1-2दा झालेलं आहे तसं. त्यामुळे मी काय करते लिस्टनुसारच सामान आणते. खूप झालं एखादी गोष्ट विसरली आणि तिथे आपल्या नजरेत आली, तीच गोष्ट घरी येते. म्हणून माझा बजेट जो आहे तो अजिबात हालत नाही. यावर 1-2 व्हिडिओसुद्धा आलेले आहे आणि जर तुम्हाला 2025चं 2 मुलांचं शिक्षण, घर आणि आता इथे किराया तर नाही आहे. डायरेक्ट ते पेमेंटमधूनच कटणी वगैरे आहे किंवा मग काही इन्व्हेस्टमेंट किंवा मग बचत कशी करायची, यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. तुमच्या जर कमेंट आल्या तरच मी तो व्हिडिओ टाकेल. अन्यथा ना तुम्हालाही असं वाटायला नको की हिचंच आपलं दाखवत राहते आणि आम्हाला बघायला इंटरेस्ट पण नाही आहे. तुम्ही कमेंट करा, नक्कीच आम्ही त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ खूप छान सविस्तर पद्धतीने. तर इथे ना सगळं काही भरून माझं चालू होतं आणि मुलांचा ना यावेळेस खाऊच इतका होता की डब्यामध्ये जागाच नव्हती आणि मग माझ्या डोक्याला टेन्शन आलं की आता डब्बे रिकामे तरी कुठले करू. कारण की आता जस्ट उन्हाळा झाला त्याच्यामुळे उन्हाळी वाळवणसुद्धा भरूनच आहे प्रत्येक डब्यांमध्ये आणि डाळी, कडधान्य ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण साठवून ठेवतो
ते सुद्धा सगळ्या डब्यांमध्ये फुलफिल होऊन आहे. आणि पावसाळ्यामध्ये कुठलाच चान्स नसतो की एखादी डब्बा रिकामा करायचं, त्याला वाळत घालायचं आणि त्या डब्यांमध्ये आपण यांचं खाऊ वगैरे. शेवटी मी पिशवी घेतली आणि त्या पिशवीमध्ये ना एक्स्ट्राचं जे काही खाणारं होतं, जसे चोकोज झाले किंवा मग ते लोटोज वगैरे आहे मुलांचं खाण्याचं, ते रेग्युलर त्यांना 1-1, 2-2 सकाळ संध्याकाळ चालूच आहे आता आणलं तेव्हापासून. त्यामुळे मी त्या गोष्टी ना पिशवीमध्ये ठेवल्या आणि ज्या डब्यांमध्ये महिन्याभराच्या वस्तू आहेत त्या डब्यामध्ये असं करून ठेवलं. तर आता मी तुमच्यासमोर जो पिंप भरलेला आहे ना, तो मला 2-3 वेळा रिकामा करावं लागलं. तेव्हा कुठं त्या गोष्टी ॲडजस्ट झाल्या. नाहीतर विचारच आलेला होता की बाकी जर इकडे-तिकडे मी खुल्या ह्याच्यात ठेवलं तर एकतर मुंग्या लागेल किंवा मग उंदीर जर कळत-नकळत आला तर तो पूर्णपणे वाट लावून टाकेल. अशा 2 गोष्टी ना माझ्या डोक्यामध्ये चाललेल्या होत्या. त्यानंतरनं बरेच असा वेळ माझा यावेळेस किराणा लावण्यामध्ये चालला गेला. म्हणून ना मग मी काय केलं, की कॅमेरा ऑफ केला, सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज केलं आणि त्यानंतर घेतला आहे चहा. चहा घेतला की परत आपल्याला एनर्जी येते आणि त्यातल्या त्यात यांची नाईट ड्युटीसुद्धा होती. मला स्वयंपाकाचं पण बघायचं होतं, पण स्वयंपाक सकाळचा थोडाफार शिल्लक होता. त्यामुळे हे बोलले, की थोडंसं म्हणजे हलकं-फुलकं कर, जेणेकरून मुलांनाही छान होईल आणि मला तर तेवढी काही भूक नाही आहे, कारण ड्युटीवर नाईटवर जायचं आहे. तर एकदम जेवण जर जास्त केलं की झोप लागते त्यामुळे. आणि झोपतात तिथे जाऊन, पण ते उख्खड झोप पाहिजे, कारण ड्युटी म्हटलं की कितीही आपण अलर्ट पाहिजे त्यासाठी. आणि काल मी साहित्य आणलं, त्यामुळे म्हटलं चला पटकन असा झटपट पिझ्झा बनवू. आणि त्यासाठी ना इथे घेतलेला आहे टमाटर सॉस, जो आपण टोमॅटो सॉस आणतो ना, केचप, तो घेतलेला आहे. तर आता पिझ्झाचा जो सॉस असते ना, तो मी बनवायला घेतलेला आहे. आणि त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकला आणि जे मिक्स हर्ब्स किंवा मग ऑर्गॅनो असते ना, ते टाकून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं तिखट आणि मीठ टाकून याला छान मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपला घरच्या घरी मस्त असा जो पिझ्झा सॉस आहे तो रेडी झाला. यापेक्षाही ना आपण जर टोमॅटो केचप नसेल तर 1-2 टमाटर जे आहे ते बॉईल करून मिक्सरमध्ये वाटून जरी घेतले ना, तरी पण टोमॅटो सॉस हा मस्त होतो. त्यानंतर यांचं चाललेलं होतं की लवकर लवकर आवर, कारण की वेळेत जाणंही तेवढंच महत्त्वाचं. अगदी जवळच होतं, तरी पण त्यांचं असते की वेळेत गेलेलं बरं, रिस्क नको रात्रीच्या वेळेची. कारण सकाळी कसं 4-5 लोकं सोबतीला असते आणि रात्रीचं म्हटलं की एक व्यक्ती असते. त्यामुळे तर इथे ना आता पिझ्झा जो बेस आहे तो मी विकतच आणलेला होता आणि आणल्याबरोबरही त्याला ना असे छिद्र असते, तरी पण आपण काटा चम्मचने असे करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावर जो काही आपण सॉस बनवलेला आहे पिझ्झा सॉस, तो स्प्रेड करायचा. आता कॉर्नफ्लॉवरचं सीझन चालू आहे, त्यामुळे मस्त असे मक्याचे दाणे मी त्याच्यावर टाकून घेतले आणि त्यानंतरनं जे काही आपल्याकडे व्हेजिटेबल्स असेल, गाजर असेल तेही टाकू शकतो. इथे मी शिमला मिरची आणि थोडंसं कांदा असंच टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरनं परत चीज टाकलं. आता मी ही जी गोष्ट आहे ना, ती पहिल्यांदाच करत आहे आणि यांनी पण मला पहिल्यांदाच करताना बघितलं. त्यामुळे यांना चीज आणायला लावलं, तर यांनी ना क्यूबवालं न आणता स्लाईसवालं आणलं. पण असू द्या म्हटलं, कारण ते मेल्ट होणारच होतं. पण जे स्लाईसवालं असते ना, ते पूर्ण असं स्प्रेड होते आणि जेव्हा आपण कट करतो ना, तेव्हा त्याचं जे दिसते आपल्याला पिझ्झाचं असं पूर्ण असं जेव्हा कटिंग करतो आणि तोडतो ना आपण, तेव्हा असंच जे तार तुटताना जर दिसते ना, तशीवाली फिलिंग पाहिजे होती मला याच्यामध्ये. पण असू दे म्हटलं, टेस्ट महत्त्वाची आहे शेवटी. तर ऑर्गॅनो आणि त्यानंतर चिली फ्लेक्स हे टाकून घेतलं आहे मी आणि परत थोडंसं मक्याचे दाणे वगैरे टाकून त्याच्यावर थोडंसं आणखीन जे वाचलेलं चीज होतं तेही टाकलं आणि कढईमध्ये अशा पद्धतीने त्याला 10 ते 15 मिनटं, जास्त नाही, फक्त 10 मिनटं असेल, बेक करून घेतलं. कढई जी आहे ती पहिलेच प्रीहीट करून घेतलेली होती आणि डायरेक्ट कढईमध्ये नाही टाकलं मी. अशा प्लेटांमध्ये मी ठेवत गेली, कारण की तो खालून लागला नाही पाहिजे, कारण पिझ्झा बेस हा ऑलरेडी बेक होऊन राहतो त्यासाठी. इथे ना आता मस्त असा दिसायला एकदम टेम्प्टिंग आणि स्वस्त्यात मस्त. जर आपण विकत घ्यायला गेलो ना, तर हाच पिझ्झा आपल्याला भरपूर असा महागात देतो. पण घरी ना त्याच किमतीमध्ये, त्याच पैशामध्ये पूर्ण फॅमिली आपण एन्जॉय करू शकतो. असा मस्त असा हा जो पिझ्झा आहे ना, तो माझा रेडी झालेला होता. आणि मला ना या गोष्टीतच खुशी वाटते, की कुठलीही गोष्ट मी करायला गेली ना, की ते 80% तरी माझ्याकडून परफेक्ट होते. पण हा जो पिझ्झा आहे ना, चवीला खरंच खूप छान झाला होता. याच्यामध्ये फक्त थोडंसं चीज आणखीन पाहिजे होतं, पण आता 4 पिझ्झा बनवायचे होते आणि त्या 4हीला 5 पॅकेट होते, तर ते पुरले पाहिजे म्हणून मी थोडंसं आवरतं घेतलं. थँक यू मम्मी. बस.
बस बस खाली ठेवते पडन. हा, चला दोघं पण बसा. बस रिदू. हा काय आहे रिदू? रिदू काय आहे? रिदू काय आहे? काय आहे ते? थांब थांब मी कापून देते.